ते जर असतं तर पहिल्या फळीतच आलं असतं ना. आता काय ते गोष्ट खरखरच टाक दिले त्याला आणि काय त्याचं काय खरं राहिलं आता ते म्हातारपणा लेकरू झाले काय उपयोगच नाही त्याचा. बरं. काय डिसिजन क्लिअर त्याच्यापासून काय फायदा व्हायचा, काय सरकार करू बघतंय नेमकं त्याला हो. घेऊन. काय ओबीसीची नाराजी दूर व्हायचा पण होणारच नाही, कारण बरं. त्याला घेतल्यामुळे उलट ओबीसीची नाराजी वाढणार आहे. बरं. आणि नवीन खूप मातांवर येत ना, हुशारचे एरिया त्याच्यापेक्षाही त्यांना घेतलं असतं तर ओबीसीच्या खाली चांगलं वातावरण निर्माण झालं असतं. पुन्हा तेच ते जो जातीय तेढ निर्माण करतो, जाती भांडणं लावतो, ओबीसी मराठ्यात भांडणं लावायचा मंत्रिपदाचा गैरवापर करून त्यांनी पूर्ण घेतलेला आणि याचा फटका फडणवीस साहेबांनाही बसलेला आहे आणि अजितदादालाही बसलेला आहे त्याचा फटका. बरं. कारण त्याच्यामुळं काही सारव होईल, बळ मिळत असं काही वाटत नाही. हे कारण त्यांनी आरक्षणाला विरोध करल, आमच्या आंदोलनाच्या पुढे आंदोलन चालून बसतील. बरं. हे त्याचे जे काळे आहेत ना, हे समस्त ओबीसींना नाही कळते. ते गोरगरीब ओबीसींना काय मिळालंय काय नाही मिळालं त्याच्यापासून हेही गोरगरीब ओबीसीला चांगलं करतं. राजकीय फायदा उचलण्यासाठी तो ओबीसीचा नेता म्हणतो. पण जाऊ दे त्यांनी म्हातारपणाला व्हायना म्हणा त्यांनी पाय पडून काही करून कुठाने करून घेतलंय. पण याचा एकच सरळ उल्लेख असावा सरकारचा की आता जिल्हा परिषदेत, पंचायत समित्यात आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्याच्यात याचा वापर करायचा. एवढ्यासाठी फक्त आता हे बोंबल तर इकडे तिकडे परिषदा घेते, कुंकडे हिंडत त्याचं समजले असते नाही. बोंबलने त्याच्या ते फडणवीस साहेबांनी डोकं लावलं असतं, याला गुंतून टाका आणि याला म्हणजे हे कुंकड तरी सभाला पाठवून देऊ आणि मग ते ओबीसीचं मतदार होईल, नगर परिषद जिल्हा परिषद जिंकून घेऊ. एवढा त्याच्या पाठीमागचा उद्देश असणार आहे, मग दुसरं काहीच नाही. आणि याने जर मराठाला आरक्षणाला विरोध केला तर मग सरकारकडे बी आम्ही बघणार आहे, कारण गाठ आमचं सांगाय पुढं 29 ऑगस्टला आम्ही आहेतच. मग याने घ्यावं, याने गप बसावं, भावलं बसल्यासारखा. याने उगाच शांतपणा करायचा नाही. गोरगरिबाच्या लेकराला आरक्षण मिळतं, कारण याने ओबीसीला काही दिलं नाही तर आम्हाला काय देणार आहे. त्याच्यामुळे याला मिळाल्यामुळे काय कुणाला आनंद नाही, काय नाही. पुढं फक्त विरोध करायचा नाही म्हणजे नाही. बरं. जरांगे पाटीलजी, आपण असं म्हणत असला तरी हे तर उघड आहे की भुजबळांची भूमिका आतापर्यंत काय राहिली मराठा आरक्षणाच्या बाबतीत, आणि हे ठाऊक असताना महायुतीनं त्यांना मंत्रिपद देऊ केलेलं आहे, हे जाहीर आहे. हा एक स्वतःमध्ये संदेश आहे. आता बाहेर अशी चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्ये की याद्वारे ओबीसी वोट बँक सुरक्षित करण्याचा प्रयत्न झालेला आहे. माझे तुम्हाला दोन प्रश्न आहेत. जर का ज्या छगन भुजबळांना आपणच नाशिकमध्ये जो काही तुम्ही जरांगे पाटील तुम्ही सगळा प्रचार केला होता त्याच्यामुळे अगदी त्यांचं लीड इतकं कमी आणलं शिंदेच्या